धन्यवाद. थँक्यू सो मच मनोजजी कारवे सर, ज्यांना आपण ऐकताय. सकाळच्या सत्रापासून आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करतायत. त्याचबरोबर मराठी भाषेतनं दर्जेदार समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत मनोजजी कारवे सर. कल्याण ग्रामीणचा आवाज आज आपल्यासोबत, लिजेंडरी कॉमेंटेटर. आज आम्हाला त्यांचं मार्गदर्शन सुद्धा लाभतंय. आपलं मनापासून आम्ही पुनश्च एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये स्वागत करतोय. दिवस क्रमांक 5 मध्ये आपण आहोत. श्रेयसदादा वेखंडे साहेबांनी पुरस्कृत केलेली टूर्नामेंट स्वर्गीय विठ्ठलरावजी खाडे स्मृती चषक 2025 चा हा थरार. मैदानावरती सामना आपण एन्जॉय करतोय. आजच्या दिवसाचा संध्याकाळचा हा महत्वाचा आणि क्वालिफायरचा राऊंड. अर्थातच विशालदादा खाडे यांनी पुरस्कृत केलेली टीम कार्तिकी अंगल्या स्पोर्ट्स धसई आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल सूरज प्रतिष्ठान बादसई. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. सामना चालू होतोय. पहिलाच बॉल कल्पेसाठी. पहिल्याच बॉलवरती स्विचिटचा अटेम्प्ट सक्सेसफुल केलाय. पहिल्याच बॉलवरती आडवा वार, चेंडू सीमा पार, चौकार. टीव्ही स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळते कल्पेशची नजाकत स्विच करत असताना. चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललं आणि निश्चित 4 धावांच्या मदतीनं आश्वासक सुरुवात केली आहे. चला स्पीडअप करा. या मॅच साठी आपल्याकडे वेळ फार कमी आहे. क्वालिफायरचा सामना आहे. 3 षटकांची मॅच आणि बॅड लाईटचा इम्पॅक्ट आपल्याला सेकंड इनिंग मध्ये नको आहे, याची काळजी आपण सर्वजण घेऊयात. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. सलामीची जोडी कल्पेश आणि अनुज सुरुवात करतायत. ॲज युजल बॅटिंग करत असताना कल्पेश आला स्ट्राईक वरती. पहिल्याच बॉलवरती स्ट्राईक केलं. मिर्झाच्या विरोधात ठोकलेला हा पहिला चौकार. चांगली मॅच. इथे बॅट फिरवली, गती परिवर्तन होतं. टप्पा खाल्ला, स्लोवर बन. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. डॉट आला. बॅट स्विंग फास्ट. चेंडू उशिराने येतोय. उरलेलं काम विकेट किपर मुस्तफा विकेटच्या मागणं पार करत असताना डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं मिर्झा राईट अमोर. इथे इम्प्रोवाइज ऑफ साइडला शफल झालाय. ऑन साइडला खेळलेला फटका, फसलेला फटका. झेलची सुवर्ण संधी. मॅच मध्ये ट्विस्ट. वाघाची शिकार मैदानात झालीये. कल्पेश जाधव मैदान सोडतोय. आजच्या दिवसभरामध्ये भरपूर जबरदस्त खेळ ज्याचा राहिलाय. दिवसभरात डॉमिनेटिंग परफॉर्मन्स ज्यानं दिलं कल्पेश जाधव, या मॅच मध्ये मात्र स्वस्तात बाद होतोय. विकेटच्या मागे मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेग वरती फिल्डर त्या ठिकाणी अनिल दूरवर जाऊन अगदी चेंडूला गॅदर केलं. कलेक्शन प्रॉपर झालं आणि एक अप्रतिम झेल. कल्पेशला मैदान सोडावं लागलंय. पहिला झटका मिळालाय बॅटिंग करणाऱ्या सूरज 11 भातसई या टीमला. 4 या आकड्यावरती लागलेला पहिला धक्का. फलंदाज कल्पेश बाद होतोय. बॅट्समन राहुल अनुजला साथ देण्यासाठी मैदानात येतोय. जिम्मेदारी फार मोठी आहे. 3 षटकांची मॅच, क्वालिफायरचा सामना आज जिंकायचंय, मैदान मारायचंय. मैदानावरती विजयाचा झेंडा गाडायचा आहे आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत. मैदानात आल्या आल्या राहुलच्या बॅटमधनं हा राजेशाही टोला षटकार.
सुंदर कॅच नौशादच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी दूरवरती जाऊन एका हातानं टिपलेला हा झेल. मैदानावरती 100% कमिटमेंट, 100% एफर्ट. अगदी सीमारेषेच्या जवळ जातोय. 30 यार्ड मध्ये धावत जाऊन टिपलेला हा झेल. ज्या चेंडूवरती 4 धावा यायला हव्या होत्या त्याला झेल मध्ये कन्वर्ट केलंय. इंटरनॅशनल लेवलचा खेळाडू आहे. हॅट्स ऑफ नौशाद. इथे पुन्हा एकदा फटका चांगला आहे. कव्हरच्या डोक्यावरनं उडवलंय. 3-3 फिल्डर पाठलाग करतायत. प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर करतील, मात्र यावेळेस चेंडूनं रेस जिंकली आहे. सरळ निघून जातोय सीमारेषेच्या पल्ल्याआड. चौकार. चार धावा येत आहेत. धावफलकावरती जोडल्या जातील. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 2 विकेट एका बाजूने, दुसऱ्या बाजूने 14 धावा बनवल्या. दोन्ही संघांसाठी चांगली सुरुवात या ठिकाणी झाली आहे. 3 षटकांची मॅच, क्वालिफायरचा हा सामना आहे. महत्वाची मॅच. संध्याकाळचं सत्र, एक विजयाची ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी होणारी ही मॅच महत्वाचा सामना आहे. हा सामना जिंकायचा आहे. एका ट्रॉफीवरती नाव कोरायचंय. आज या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्या संघाच्या नावाची चर्चा सातत्यानं शहापूर तालुक्यातील, ठाणे जिल्ह्यातील चौकात चौकात आजच्या रात्रीमध्ये होताना पाहायला मिळेल. मानाची स्पर्धा, अभिमानाची, बिरवाडीकरांच्या स्वाभिमानाची स्पर्धा आपण एन्जॉय करताय. स्वर्गीय विठ्ठलरावजी खाडे साहेबांच्या स्मृतींना उजाळा देणारी ही स्पर्धा. श्रेयसदादा वेखंडे साहेबांनी पाहिलेलं स्वप्न ओवी स्पोर्ट्स बिरवाडी सत्यात उतरवतीये. आणि निश्चितच आजचा हा 5वा दिवस डामडवलामध्ये पार पडत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज फैजल आलाय. पहिला डॉट. इथं जबरदस्त टाकलाय. चेंडूवरती सुंदर नियंत्रण. कमी तिथं आम्ही, ही भूमिका सातत्यानं फैजलची पाहायला मिळतीये. पहिल्या षटकात 14 धावा. त्यानंतर इथं मात्र रोखून ठेवणारी गोलंदाजी. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ दिला जात नाहीये. अनुज खेळतो स्ट्राइक वरती. सलगचे 2 डॉट. 18 बॉलची मॅच. एक डॉट प्रेशर क्रिएट करत जाईल. खोलवर टप्पा अलॉंग द कार्पेट जातोय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी वेगानं चेंडूवरती. सूरज चेंडूला पकडून फेक करतोय. पुन्हा इथं आपल्याला पाहायला मिळत आहे 2 धावा वेगानं कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड 16 वरती जाऊन पोहोचलं. 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा स्कोर कार्ड वरती. 3 षटकांची मॅच आहे. 35 ते 40 धावा इथून जर जमल्या तर मॅच हाय व्होल्टेज ड्रामा. इथं सुद्धा चांगला चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न. अगदी ऑप्शनच्या बाहेर शफल झाला होता. बॅटवरती आला नाही. बाईचा इशारा येतोय. धावा येणं गरजेचं. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. सिंगल आली आहे. स्ट्राइक रोटेट. बाईच्या स्वरूपात आलेली ही सिंगल धाव. स्कोरबोर्ड वरती 17. 17चा खतरा कुणासाठी असेल? स्ट्राइक वरती बॅट्समन स्वप्नील. इथं बॅटची एज. विकेट किपरला बीट करून चेंडू मागे जातोय. अडवला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. डॉट. आणि निश्चितच रनआउटच्या स्वरूपात विकेट सुद्धा मिळतीये. सोने पे सुहागा. जबरदस्त गोलंदाजी फैजलच्या माध्यमातून. विकेट. तर इथं आपण पाहताय तर बादशाही संघावरती पहिल्या षटकात 14 धावा. त्यानंतर या षटकामध्ये आपण पाहताय तर अप्रतिम गोलंदाजी फैजलच्या माध्यमातून. स्वतःच्या संघासाठी आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी इथं पाहायला मिळतीये. फक्त 3 धावा या षटकात आल्यात. 1 विकेट त्यानं अर्जित केली आहे. षटकातील शेवटचा बॉल. बॅट्समन महेश बॅटिंगसाठी. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. वाईट बॉल. स्वैर मारा. अवांतरची धाव येते. धावफलकावरती एका धावेच्या मदतीने वाढ झाली. 18 धावा येत आहेत. विकेट सुद्धा जात आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. थंडगार वातावरण.
खेळपट्टी रंग बदलताना पाहायला मिळतीये. चांगली गोलंदाजी, डॉट, षटक संपलंय दुसरं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 9.00 ची सरासरी स्कोर कार्ड वरती. 18 धाबा. बॅटिंग करतायत सूरज स्पोर्ट्स भातसई. हाय व्होल्टेज ड्रामा क्वालिफायरचा सामना. बॅटिंग करत असताना भातसई संघ 2 षटकामध्ये 18 धाबा आल्यात. 9.00 ची सरासरी राखली आहे. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. कशा पद्धतीने इथून किल्ला लढवला जाईल, डावाला आकार दिला जाईल, डावाला पुढे घेऊन जातील, स्कोरबोर्ड कशा पद्धतीने हलवलं जाईल, किती सन्मानजनक धावसंख्या बनवली जाईल, दसई सारखा मातब्बर संघ मैदानात खेळतोय त्याच्यासाठी किती मोठं आव्हान या ठिकाणी उभं केलं जाईल. नौशाद येतोय. लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल, खोलवर टप्पा, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इम्रान चेंडूच्या बरोबर जवळ येऊन पकडलंय, फेकलंय. सिंगल, एकच धाव. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. एक सिंगल आली आहे. स्कोर कार्ड थोडंसं पुढे सरकेल. 19 वरती हलक्यानं मूव झालं. कल्पेश बाद झाल्यानंतर मात्र आपण पाहाल तर एक वेगळं प्रेशर क्रिएट झालं. तिथून बाहेर निघणं गरजेचं आहे. महेश दळवी, जुना जाणता अनुभव इथं वापरावा लागेल. 5 चेंडू शिल्लक आहेत. 10 ते 12 धावा जर इथून आल्या तर नक्कीच फाईट होईल, या बाबतीत शंका नाही. डॉट येतोय. नौशादचा टप्पा अचूक. नौशादचं कौतुक सातत्यानं केलं जात आहे. आपण पाहताय एका हाताच्या अपंगत्वावरती मात करून हा दसई गावचा सितारा, शहापूर तालुक्याचं नाव, ठाणे जिल्ह्याचं नाव संपूर्ण देशभर जगभर करतोय. चांगला टप्पा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. लेफ्ट आर्म सीमरची गोलंदाजी ऑप्स्टमवरती पिच करतोय, बाहेर घेतोय. बॅट फिरवली जाते. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. चेंडूचा आतापाता नाही. डॉट येतोय. अजून एक निर्धाव. शेवटच्या षटकात आपण आहोत. दसई विपक्ष भातसई अशी मॅच. क्वालिफायरचा हा सामना जिंकायचा आहे. एक ट्रॉफी वरती आपलं नाव कोरायचंय. डामडौलात एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जायची आहे. इथे सुद्धा सुंदर चेंडू, कुठल्याही प्रकारे आतापाता नाहीये. अजून एक डॉट. बॅट फिरवायच्या अगोदरच निश्चित चेंडू शरीरावरती आदळतोय. चांगल्या टप्प्यावरती फैजलनं कंबरड मोडलं. पहिल्या षटकात तब्बल 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहताय फैजलनं कंबरड मोडलं. नौशाद सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. सातत्यानं निर्धाव चेंडू येत आहेत. हा सुद्धा एक डॉट आणि त्यासोबत रनआउटची विकेट. लास्ट ओव्हर आणि या शेवटच्या षटकातला शेवटचा बॉल या ठिकाणी मार्गस्थ होईल. नौशादचं करावं तेवढं कौतुक मित्रांनो थोडं असणार आहे. जबरदस्त गोलंदाजी, संघासाठी उपयुक्त गोलंदाजी, संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलण्याच्या कामगिरीमध्ये निश्चित अग्रेसर राहिलाय. आजचा दिवस इम्प्रेस केलं. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. मोठ्या फटक्याची गरज आहे. ऑप्स्टमच्या जास्त बाहेर. पंच आमच्याकडे वळतायत, अवांतरचा इशारा करतायत. वाईट बॉल. एक धावेल. धावफलकावरती जोडतायत. स्कोरबोर्ड वरती जोडल्यानंतर धावफलक पुढे सरकेल ते एका धावेनं. वीस धावा. एक मोठा फटका फार गरजेचा आहे. फायटिंग होईल इथं पाहिलं जाते. लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा. यस, इट इज वाईट बॉल. फिल्डिंग टीम रिव्ह्यू. अंपायर डिसिजन इट्स अ वाईट बॉल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक करायचंय. थर्ड अंपायर डिसिजन इट्स अ वाईट बॉल. चेक केलं. वाईट बॉल.
21 धावा. इथे आडव्या बॅटनं जबरदस्त प्रहार केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. दणदणीत खणखणीत षटकार. संपलाय. पूर्वार्धाचा आपण खेळ संपन्न करतोय. धावफलकावरती 27 धावा जोडल्या. बॅटिंग करत असताना सूरज 11 भातसई या टीमनं बॅटिंग करण्यासाठी हरेशाला षटकार ठोकला आणि मॅच मध्ये जिवंतपणा आणतोय. 27 धावा आणि 28चं टार्गेट ठेवलंय. पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, क्वालिफायरचा हा सामना कोण जिंकेल, कुठला संघ ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल, संध्याकाळचं सत्र आहे. पुरुष एकदा आपलं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आज अख्खा दिवस आम्हाला आपण सहन केलं. निश्चितच जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल पुनश्च एकदा आपल्यासोबत आवाज जोडला जाईल. मनोजजी कारवे सर. यस सर, वेलकम. येस, थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सर. खूप सुंदर साथ मलाही मिळाली किंवा तुमच्यासोबत मला आनंद झाला. आजचा दिवस सक्सेसफुल झाला असं आपल्याला म्हणण्यास वावगं वाटत नाही आहे. कारण त्याचं कारण नियोजनबद्ध आयोजन, शिस्तबद्ध क्रिकेटची स्पर्धा, प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष. बॅट्समन पाठवा पटापट, लगेच चला. या बॅड लाईटचा परिणाम होऊ शकतो बघा. पब्लिक कोणी मोबाईलवरती आहे, कोणी गपशप चालू आहे, कोणी पाठमोर उभारून मोबाईलवरती बोलतोय. त्याला क्रिकेटशी काही देणं घेणं नाही आहे. बघा हे महावीर बघा, चक्क त्यांनी बॅरिगेट्सला पाठ केली आहे आणि मस्त बोलतोय तो फोनवर. मिस्टर लोकेश लौकिकाला येतो साजेसा खेळ. हा, तो कामानिमित्तानेच बोलतोय. हो 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 हो, चालू दे लोकेश. जिंकशील तू पण. चला, सर्वांचं गुड इव्हिनिंग करून हार्दिक स्वागत. प्रेक्षक, कसं वाटतंय आजचा दिवस? आनंद मिळाला की नाही? प्रेक्षक आवाज करा, जल्लोष. कोण जिंकणार क्वालिफायर? दसई की भातसई? आवाज द्या. अरे आवाज द्या, अंदाज करा जरा. दिवसभर बघितलं ना खेळ, कोणी कसा खेळताय ते. टार्गेट जिंकण्यासाठी 28 धावांचं घेऊन सलामीची जोडी मुस्तफा, सोबतीला सूरज नेहमीप्रमाणेच, आणि बॉलिंग मार्क वरती कल्पेश जाधव. फाइट ऑन. लाईट गॉन. फुल टॉस आणि इथे 4 धावांचा टोल वसूल केलाय. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषकाला अभिवादन देणारा सुंदर चौकार. एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. अरे कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश, प्रयत्न अतूटपणे करा. इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. शॉर्ट कव्हर पॉइंटला झेल टिपला गेलाय आणि मुस्तफा सारखा शॉर्ट मसा गळायला लागलाय. बिग विकेट डाऊन. मध्ये 28चं आव्हान जे दिले ते कमी नाहीये, काळजी करायची नाहीये. 1983 सालचा वर्ल्ड कप आठवा जरा. कपिल देवांनी आव्हान दिलं होतं. जर वेस्ट इंडिजने आपल्याला 183 होते गुंडाळले तर मित्रांनो त्यांनी सहकार्याने सांगितलं ड्रेसिंग रूम मध्ये की आपण त्यांना 183च्या आधी गुंडाळायचं.
आणि गुंडाळून दाखवला आणि तो वर्ल्ड कप जिंकला. अशी हिंमत ठेवायची आहे. लो स्कोरिंग मॅच समजायची नाही, तिला हाय व्होल्टेज बनवायचं आणि तो प्रयत्न सुरू केला. विकेटचं पतन झालं. 16 चेंडू, आता 24 धावांची गरज. 4 धावा धावफलकावर. एक गडी बाद. नवीन फलंदाज इम्रान स्ट्राईक एंडला सामना करेल कल्पेश जाधवचा. हाफ वॉली घेतलं, बॅट स्लॅश केलीये, कव्हरच्या डोक्यावरून जात असताना स्क्वेअर ऑफ द रिझन कडे वेगाने चेंडू दान दान करत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे यांना स्मृतीला वंदन करत असताना 4 रन. शेवटी तुम्ही काय कराल आता, पब्लिक तेच लक्षात ठेवणार आहेत. दिवसभराचं विसरून जा, त्यातून काय चुका झाल्या ते सुधारा आणि आता तुमचं बेस्ट ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स झालं पाहिजे. दोन्ही पण तगडे संघ आहेत. एक सरस एक्स्ट्रा कामगिरी करायची आहे, ती केली पाहिजे. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, गॅप मधून जात नाही, तिथे अनुज जाधव सज्ज आहे. एका धावेती समाधान मानावं लागलं. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 9 या आकड्यावरती धसई संघ, कार्तिकी अंगल्या स्पोर्ट्स धसई संघ विरुद्ध सूरज 11 भासई. क्वार्टर फायनलचा मुकाबला रंगतोय आजच्या 5व्या दिवशी. कल्पेचा पुढचा चेंडू ड्राइव्ह केलाय, खोदून काढलाय, तिथे ओव्हर पिच होता. वाईडिस मिड ऑफला चांगली फिल्डिंग होते. 30 सर्कलच्या बाहेर चेंडू जात नाहीये. तंत्रशुद्ध बॉलिंग आणि समजदारीने सावधगिरीने फटके मारतायत धसईचे बॅट्समन. सावधानता बाळगणं गरजेचं आहे, संयम राखणं गरजेचं आहे आणि आपला बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स देणं आता गरजेचं आहे. कारण तुम्ही एकमेकांच्या समोर निवडक संघ आलेला आहात. तुम्हाला दिवसभर यश प्राप्त झाली, आता हा दिवसाचा शेवट तुम्हाला यशानेच करायचा आहे. षटक समाप्त झालं. 10 धावसंख्या. लगेच फिल्डिंग फैलावून घ्या. एक गडी बाद. तिन्ही पण ऑफिसेसनी चांगली कामगिरी केली आहे. अभि सावंत सर, हेमंत तावडे सर, दशरथजी सर, यूट्यूब वाहिनी UTC, DJ मयूर, आमचे प्रेम स्कोरर, कॉमेंटेटर, सर्वांनी अगदी व्हॉलेंटियर्सनी मदत केली आणि विशेषतः पब्लिकने मैदान सोडलं नाहीये. त्या सर्व पब्लिकचं माननीय सहेशदादा वेखंडे, मनीषजी खाडे, आकाशजी खाडे, गावकरी मंडळ सर्वांकडून आभार व्यक्त करतोय की असेच पुढचे राहिलेले 4 दिवस सुद्धा आम्हाला साथ द्या. इथे 12 चेंडू शिल्लक, 18 धावांची गरज धसई संघाला सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी. क्वार्टर फायनलचा मुकाबला रंगतोय. बॉलिंग मार्गवती बॉलर सज्ज मिस्टर महेश, महाराष्ट्र पोलीस, आमचे मुंबई पोलीस सुद्धा इथे आलेत. यावेळेला वेगाने हो तिथे रनआउट. कॉल दिला नाहीये, ब्रेक लागणं कठीण झालं. चांगला फेक, चांगली थ्रो आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद, रनआउट. ना मिले तो मुकद्दर की बात है यार, हम कोशिश भी ना करे सरासर गलत बात है. ती कोशिश, तो प्रयत्न असाच केला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी संधी सोडायची नाहीये. संधी चालून आलेली फक्त तुम्हाला कळली की त्या संधीचं सोनं करायचं. कारण ज्याला संधी मिळते ना तो नशीबवान असतो. जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान असतो आणि जो संधीचं सोनं करतो ना तोच विजेता ठरतो. अशा संधीचं सोनं करायचं आहे. मॅच न्यूट्रल आहे, कुठे झुकली नाहीये. जसाच तशी लढाई सुरू आहे. धावसंख्या 11, 11 17 पाहिजेत 11 चेंडूंमध्ये. नवीन बॅट्समन शाहबाज, शहाबाजच्या अगेन्स्ट इथे वाईटचा इशारा. शाबासकी नाही प्राप्त करत गोलंदाज महेश. स्वेर मारा. डावी एष्टी उडवण्याचा प्रयत्न होता महेशचा. तगडे उंच पुरे खेळाडू. अवांतर धाव मिळते. धावसंख्या फुलते 12 वरती. 2 गडी बाद. 16 पाहिजेत 11 मध्ये. या षटकामध्ये चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग दोन्ही संघांना करावी लागणार आहे. एकमेकाचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी इथे स्वतःला सिद्ध करायचं आहे. उंच चेंडू गेलाय, मोठा झेल अनुज जाधव पकडतोय. झेल पकडलाय, अजून मोठा धक्का लागतोय. विकेटचं पतन. भासई संघाला मिळालं यश. दूरवरचा पल्ला गाठून फिल्डिंग फलन घ्या.
वेगाने अनुज आला, नजर शेवटपर्यंत होती चेंडूकडे, जसे अर्जुनाची नजर त्या पक्षाच्या डोळ्याकडे होती. अर्जुनाने अचूक बाण सोडला आणि ते स्वयंवर जिंकलं होतं. इथे अचूक नजर ठेवली आपल्या सुरक्षित हाताच्या जोडीमध्ये, मिठीमध्ये घेतलं चेंडूला आणि मोठ्या विकेटचं पतन झालं. कारण धावांचा पाठलाग होत असताना विकेटचं पतन जर झालं तर फिल्डिंग करणाऱ्या संघाचं मनोबल वाढत असतं. लगेचच फिल्डिंग लावून घ्या बॅट्समन या पटकन. 10 चेंडू शिल्लक, 16 धावांची गरज, 12 वरती 3. विकेटचं पतन झालेलं आहे दसई संघाचं. मॅच बरोबरीने चालली आहे. टफ फाईट, व्होल्टेज वाढवत आहे, बॅड लाईट आहे, परंतु दोन्ही पण संघ इथे डगमगणार नाहीयेत. त्यांनी चॅलेंज स्वीकारले की आम्ही डोळ्यात तेल घालून लढाई करू. आणि नौशाद आलाय, ज्यांनी अपंगत्वावरती मात करून न्यूनगंड न बाळगता काय परफॉर्मन्स दिले दिवसभरामध्ये. जो एमसीए कडून खेळतोय, मुंबई क्रिकेट असोसिएशन. जसं खाडेसरांनी उल्लेख केला की पूर्ण भारतभर ज्याचं नाव रोशन आहे तो नौशाद. काय झेल टिपला त्याने, कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणून आपण एका हाताने झेल टिपणं म्हणजे इथे वाईड यॉर्कर निर्देशित केला गोलंदाजाने. महेशाने सुंदर चेंडू काढला, वाईडची कव्हरिंग केली म्हणू शकतो आपण, बॅकलॉग भरून काढला. डॉट चेंडू. इतका वेळ एकत्र येऊ नका प्लीज तुम्ही, काही गरज नाहीये, अजून क्रुशियल मोमेंट नाही मित्रांनो. बसई संघ प्लीज. अनुज कॅप्टन काळजी घ्या, पब्लिक सब जानती है, ऐसा मत करो. 9 चेंडू शिल्लक आहेत, 16 धावांची गरज. 9 स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सूरज, गोलंदाज महेश. फुलटॉसला टर्न केला, आडव्या बॅटनी फक्त झाडू शॉटचा वापर केला. इथे प्रॉपरली 2 धाव पूर्ण करेल का? रनिंग बिटवीन द विकेट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, फाईन. टाळ्यांचा गजर होते चहू बाजूने. प्रेक्षक अजून दिवसभरातले 90% प्रेक्षक आहेत तसेच आहेत सकाळपासून, जे हल्ले नाहीयेत, कारण त्यांना ह्या टुर्नामेंटला पसंती द्यायची आणि देत आहेत. त्यांना या खेळाडूंचा खेळ डोळ्यामध्ये उपभोगायचा आहे. बघा प्रेक्षक चहू बाजूला प्रेक्षक, बॅरिगेट्सला कोणी लटकलाय, कोणी मोबाईल वरती आहे, कोणी डिस्कस करतोय, कोणी चर्चा करतोय, कोण जिंकणार, कोण बेटिंग लावत असेल, बक्षीस लावत असेल. धावसंख्या 14. हा पिचदार, हो काय टर्न आहे, काय कटर वापरलाय, ऑफ ब्रेक, क्या बात आहे. टप्पा पडला आणि चेंडू ऑफ कडून लेग कडे वळलाय. सॉलिड बॉलिंग फ्रॉम महेश. मस्त ब्रेक झाला आणि फ्लाय सुद्धा झाला होता. काय टेक ऑफ घेतलं चेंडूने. जसं सांताक्रूज विमानतळावरती एखादा विमान टेक ऑफ घेतोय ना तसा टेक ऑफ. हो हो, सरप्राईज झाला नौशाद पूर्णपणे. चकनाचूर. ही बॉलिंग केली तर तुम्ही कुठली पण टोटल डिफेंड करू शकता. 2000 माणसं युट्यूबला लाईव्ह बघतायत या संध्याकाळच्या प्रहरी सुद्धा. क्या बात आहे. वेलकम ऑल, वेलकम. यूटीसीचे लाईव्ह प्रेक्षक, आपलं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही सुद्धा टीव्ही बंद नाही केली अजून. ओ, इथे स्लाइडचा प्रयत्न आणि चेंडूला काढलं बाहेर. डॉट. मॅच झाली हॉट प्रेक्षक हो, तालिया बजाव. 14 झाले, 14 पाहिजेत येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. धसई संघाला हा क्वार्टर फायनलचा मुकाबला जिंकण्यासाठी. टोटल कमी आहे असं समजलं होते कल्पेश जाधव, परंतु त्यांनी जी फाईट दिली आहे ती टोटल आता मोठी दिसू लागली आहे समोरच्या धसई संघाला. परंतु सामना संपले नाहीये. 2 फटक्यांची गरज आहे. 2 मोठे फटके आले तर 12 धावा सहज होतात आणि ती वेळ आली आहे. चल मयूर, येऊ दे थोडंसं गाणं तुझं, सुंदर गाणं. धन्यवाद. किसी ने बहुत कमाल की बात कही है, परख यदि हीरे की करनी हो तो अंधेरे का इंतजार करो, वरना धूप में तो कांच के टुकड़े भी चमकते हैं. किती छान लिहिलंय. अंधेरा पसरलाय आणि अंधेऱ्यामध्ये चमकतो तो हिरा ठरला जाईल. ती चमकाची वेळ आली आहे दोघांसाठी, बॉलर आणि बॅटरसाठी. अंधार पसरला, इथे खेचलाय समोर, झेल टिपलाय, झेल टिपलाय, जल्लोष, सेलिब्रेशन लॉंग ऑनला. फलंदाज बाद. आता पाहिजेत 5 मध्ये 14. ठोको डीजे.
सेलिब्रेशन, काय झेल घेतला तर ऍक्शन, दोन्ही हात वरती करून इंटरनॅशनल ऍक्शन केली त्याने फिल्डरने. बघा झेल लॉंग ऑनला अगदी कडक शॉट होता, हॅमट केलं होतं तिथे, अगदी व्यासपीठाच्या समोर चुंबन घेतलं चेंडूला. आणि हा जल्लोष झालाच पाहिजे. फैजल कॅप्टन आलेला आहे. काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक चेंडू सुवर्ण आहे, गोल्डन. 5 चेंडू 14 धावांची गरज धसे टीमला. चेसिंग कंपल्सरी. हो टर्न केलाय, टर्न केलाय, लेग ब्रेकर. वा, या बॉलरने तर मन जिंकली आज सकाळपासून. योगेश, यशाचा योग येणं म्हणजे योगेश, योग अधिक यश. त्याने योग आणलाय. येऊ पाहतोय फैजलचा एखादा मोठा फटका. 3 मॅचला 3 विकेट त्याने घेतल्या आहेत आणि 14 धावा फक्त दिल्या. तरी 4थी विकेट, 4थी विकेट. शैलेश भोईर मला बोलले का, आणि लगेच 4थी विकेट सुद्धा लगेच त्यांच्या स्क्रीनवरती ऍड झाली आहे. 4 विकेट 14 धावा घेऊन फैजल कॅप्टन बाद. नकवा बोटीनंही फिरवलं जाईल आणि ग्राउंडच्या सोबतही फिरवलं जाणार आहे, काळजी करू नको. इथे मात्र जो हिरो बनेल त्याला फिरवलं जाईल, त्याला मिरवलं जाईल, त्याची मिरवणूक काढली जाईल. विकेट विकेट विकेट. काय मॅच बनवली आहे. लो स्कोरिंग असताना सुद्धा हिंमत नाही सोडली कल्पेश जाधव आणि टीमने, अनुज जाधव अँड ब्रिगेडने. सूरजला ही श्रद्धांजली आहे. सूरजला आपण मिस करतोय. सूरज प्रतिष्ठान भासई विरुद्ध आपण पाहतोय धसई. 3000 प्रेक्षक लाईव्हला आहे अशी माहिती मिळते. लगेचच प्रेक्षक वाढले गेले कारण हा शेवटचा क्लायमॅक्स आहे. योगेशचा पुढचा काय टर्न करतोय. वा, ऑफ ब्रेकर. वाव, काय करामत आहे, काय कला आहे. रीचचा वापर, फिंगरचा वापर, मनगटाचा वापर, खांद्याचा वापर आणि मेन माइंडचा वापर प्रॉपरली. पहिल्या मॅचला 4 बॉलात 2 विकेट, दुसऱ्या मॅचला 2 विकेट, तिसऱ्या मॅचला आता 3 विकेट. 3 चेंडू टाकलेत, 1 विकेट. वा 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 वा, मॅच टर्न केली आहे, मॅच टर्न केली आहे. ओहो, फुल टॉस. विकेट कीपर बीट, परंतु लॉंग स्टॉप रिजन कडे फिल्डर तैनात आहे. आणि आता इथे आशा मावळलेल्या आहेत त्या धसई टीमच्या. कार्तिकी अंगल्या स्पोर्ट धसई पराभवाच्या गर्त छत्रछायामध्ये कोसळलेली आहे आणि विजयाचा सुगंध खातुलीच्या गावाजवळून वासिंकडे टर्न मारून भासेकडे निघालाय. भासेकडे निघालाय, निघालाय, निघालाय आणि गेला गेला. मोठी अगरबत्ती जळाली, जळाली, धूपबत्ती जळाली. अभिनंदन भासई, अभिनंदन. हार्ड लक, टफ लक धसई. आपण सुद्धा दिवसभरात चांगला खेळ दाखवल्याबद्दल धन्यवाद. आणि मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कल्पेश जाधव. आपण पण या एक द्यायचं राहिलेलं ट्रॉफी आणि या सामन्याचा शिल्पकार ठरूया. जल्लोष. योगेश नो डाऊट मॅन ऑफ द मॅच. काय तरी बॉलिंग केली शेवटच्या. 1 धाव देऊन 2 विकेट प्राप्त करणारा योगेश ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि मागचा सामन्याचा कल्पेश. दोघांनी या. सर्व प्रेक्षकांचे आभार. व्यवस्थित आपापल्या घरी जा. पुन्हा उद्या सकाळी या 9 वाजता इथे. UTC वाले उद्या आपण सकाळी स्क्रीन चालू करा लवकरच. प्रेक्षकांनो तुम्हाला सांगतोय आपले सुद्धा आभार. DJ ऑफिशियल्स, कॉमेंट